जय मात्र्या चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापकीय अध्यक्ष आज आपण पाहतोय समाजसेवेचा पिंड जोपासणारे जे हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी काही वेळापूर्वीच अतिथी कक्षामध्ये ज्यांचं आगमन झालं ते जय मात्रे साहेब यांचं सहर्ष स्वागत। सुरुवात केली आयलेशच्या या चौकारानं। वेलकम फॉर करावे 40+ आणि त्यांच्या विरुद्ध उलवे 40+। सन्माननीय जयमजी मात्रे साहेब यांना आपण पाहतोय गेली कित्येक वर्ष मग सामाजिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो त्यांनी केलेला समाज कार्य आणि समाजाला आदर्श द्यावा असे व्यक्तिमत्व, सर्वांना हवं असं वाटणारे व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्यामध्ये मिसळणारे व्यक्तिमत्व आदरणीय जय मात्रे साहेब यांना आपण पाहतोय। जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर यांच्या वतीनं साहेबांचं मनापासून धन्यवाद देतो। हा चेंडू लॉफ केला लॉंग ऑफच्या वरून आयलेश यासाठी ओळखला जातो। परफेक्ट टाइम पिक केला आणि गोलंदाजावर चढवले हल्ले बॅक टू बाउंड्रीज। निलेश मात्रे दोन चौकार आले। करावे 40+ आणि उलवे 40+। टॉस जिंकलाय करावे संघानं। आज पारगाव 40+ असेल, ट्रॉम्बे असेल। अगदी आज स्पर्धेतील चौथा दिवस फायनलचा दिवस आहे। निलेश मात्रे दोन चौकार आले, समोर खेळतोय आयलेश मात्रे। ऑन साइडला अपील जरूर झाली, पंचांकडे जोरदार अपील होईल। निलेश मात्रे करावे 40+ कडून आज स्पर्धेतील चौथा दिवस आहे। मागच्या 3 दिवसामध्ये आपण ग्रामीणचे संघ पाहिले जे टॉप 4 ला गेलेत। आज एक संघ जाईल 40+ लॉट्स मधून टॉप 4 ला आणि तो संघ कोणता असेल? आज सलग 2 सामने जिंकले नवापाडा 40+ न आपला चांगल्या दर्जाचा खेळ त्यांनी दाखवला। खोलात टाकलाय, 2 चेंडूवर चौकार आल्यानंतर आयलेश मात्रेला पाहतोय। आयलेश मात्रे बायकर मॅन सुद्धा, क्रिकेटच्या अनेक वर्ष त्यांनी केलेली सेवा, गावासाठी खेळत असताना एक ऑलराऊंडर आहे आणि आतापर्यंत 40+ साठी योगदान देतोय। आदरणीय सन्माननीय जय मात्रे साहेब यांचे इथे आगमन झाले। वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये त्यांची आपण उपस्थिती पाहतोय आणि आपली परंपरा आहे, आपली संस्कृती अतिथी देवो भव। सन्माननीय माजी नगराध्यक्ष आदरणीय जय मात्रे साहेब यांना आपण पाहतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये, त्यांचं सहर्ष स्वागत। सामना सुरू ठेवायचे, खेळाडूंना विनंती असेल। आतापर्यंत निलेश मात्रे 4 चेंडूचा खेळ झाला, एकूण धावा 9। तर सन्माननीय आमचे अतिथी मान्यवर, समाजसेवेचा पिंड जोपासणाऱ्या आणि जनसेवेसाठी तत्पर आणि आज या आयोजक वर्गांवर असलेलं प्रचंड प्रेम आणि आज साहेबांची उपस्थिती पाहतोय जे हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आणि 4 दिवसीय या स्पर्धेसाठी साहेबांकडून 50,000चा आर्थिक सहाय्य। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। एक दानशूर व्यक्तिमत्व, भूमिपुत्रांसाठी नेहमीच तत्पर असणारं व्यक्तिमत्व, आपण समाजाचं काहीतरी लागतो या उक्तीच्या आणि सातत्याने आपण पाहतोय सन्माननीय माजी नगराध्यक्ष, प्रसिद्ध उद्योजक, मग कला क्षेत्र असो, आर्थिक क्षेत्र असो, सामाजिक राजकीय क्षेत्र असो, हे नाव नेहमी अमर राहील। तुम्हा आम्हा सर्वांना मिळून घेणाऱ्या आणि सर्वांमध्ये मिसळणाऱ्या आपण पाहतोय व्यक्तिमत्व आदरणीय जय मात्रे साहेब यांना आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय। 2 चौकार आणि 1 षटकार आले, धावा धावफलकावरती 15 आहेत। तडाखेबंद खेळ, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडून मात्र प्रयत्न जरूर राहील। फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू चाललाय, मिळतील 4 धावा। तर प्रदीप खारकरला पाहतोय, सलामीवीर फलंदाजे 2 चेंडूचा सामना केला, 10 वर खेळतोय। आयलेश त्याला साथ देतोय। सुरुवात सलग 2 चौकाराने केली, मात्र पहिल्या षटकामध्ये घवघवीत यश मिळालं। बॅटिंग करत असताना ज्या धावा बनवल्या, अगदी गोलंदाजांना नाकी 9 आणलं। पहिल्या षटकामध्ये 19 आल्या पॉवर प्लेमध्ये आयलेश आणि प्रदीप या सलामीची जोडी उलवे 40+ साठी किती धावांचं
टार्गेट सेट केलं जाईल, हा सुद्धा विचार केला जाईल। 4 षटकांचा पूर्वार्ध। चला थोडा स्पीडअप हवाय। लाईव्ह टीम सज्ज, ऑनलाईन प्रेक्षक वर्ग स्पर्धा पाहत असतील। सन्माननीय जय हनुमान ट्रॉफी सन्माननीय जे म्हात्रे साहेब यांना आपण पाहतो अतिथी कक्षामध्ये। तर नेक्स्ट मॅच असेल पारगाव 40+ आणि ट्रॉम्बेवरून येणारा 40+ संघ। आणखीन एक चांगली लढाई तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळेल। सेक्टर 8 जय हनुमान मैदान खारकोपरचं हे सुसज्ज भव्य मैदान आणि हे मैदान गावासाठी राहिलं पाहिजे यासाठी प्रयत्न करणाऱ्या सन्मान्य अनेक आमचे दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यातीलच एक व्यक्तिमत्व आपण ज्यांना अतिथी कक्षामध्ये पाहतोय ते सन्माननीय जय म्हात्रे साहेब। अलंकार तांडेल आणखीन एक एक्सपिरियन्स प्लेयर, प्रचंड अनुभव आहे। टेनिस क्रिकेट करावे गावासाठी खेळला आणि आज 40+ साठी योगदान देताना 19 धावा। आयलेश म्हात्रे राउंड विकेटनं चेंडूची लाईन पाहिली, त्या मेरिटनुसार शॉट सिलेक्शन केला मात्र कनेक्ट होऊ शकला नाही, हा डॉट बॉल। आयलेश म्हात्रे आतापर्यंत 2 चेंडू डॉट खेळलाय, 2 चौकाराने धमाकेदार सुरुवात त्यांनी करून दिली। धावसंख्या बनवण्यामध्ये चांगला प्रयत्न त्याचा आहे। ऑन साइडला लेग ग्लान्स करतो चेंडू, चालला डीप स्क्वेअर लेग कडे, मिळतील चौकार। आयलेशच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार आले, गुड बॅटिंग, दर्जा चांगला आहे। आयलेश म्हटला तर आक्रमक फलंदाज, 3 चौकार, एकूण धावा फलकावर 23, 23 रन्स। वैयक्तिक आयलेशचं योगदान पाहिलं तर 3 चौकार 23 धावा। अगदी सकाळी पाहिलं शेलगर 40+ ला, रांजणपाडा 40+ संघाला पाहिलं, आज 4था दिवस आहे। त्यानंतर खारकोपरच्या 40+ संघाला खेळताना पाहिलं। पुन्हा एकदा ऑन साइडला ग्लान्स करतोय सेम परफेक्टली, त्या क्षेत्रामध्ये आयलेशला थांबवणं कठीण आहे आणि तो आयलेश पाहतो मैदानावर त्याची आक्रमकता सिद्ध करतोय। तर नक्कीच इथे साहेबांचा सन्मान केला जाईल। मी विनंती करेन सर्व आमच्या आयोजक कमिटीला, सन्माननीय आपण पाहतोय माजी नगराध्यक्ष, एक प्रेमळ व्यक्तिमत्व, सन्मान्य आपण पाहतोय जय म्हात्रे साहेब यांचा इथे सन्मान करणार आहोत। एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा आपण सन्मान करावा। वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी त्यांनी दिलेली उपस्थिती आणि असं म्हटलं जातं का साहेब म्हणजे शब्दांचे पक्के आहेत आणि एकदा शब्द दिला का ते जरूर उपस्थित राहतात आणि आज आपण पाहते समाजसेवेचा पिंड जोपासणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे साहेब, अर्थातच सर्वांचे लाडके भाऊ म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांचा इथे सन्मान होते। अतिथी देवो भव साहेब, आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल मी आपल्या मनापासून धन्यवाद देईन। पुढचा सन्मान करूया। सन्माननीय आमचे उपस्थित गुरुजींचा इथे सन्मान होतो, गायकवाड गुरुजी। आज त्यांची उपस्थिती सुद्धा पाहतोय जय हनुमान क्रिकेट क्लब खारघर आयोजित या जय हनुमान ट्रॉफी मध्ये। गायकवाड गुरुजी आपलं सुद्धा मनापासून धन्यवाद। चला मॅच कडे लक्ष देऊया। पहिल्या षटकामध्ये 19 आल्या, अलंकार तांडेलला पाहतोय चौकार षटकार आणि त्यानंतर आपण जरूर पाहिलं 1 चौकार आला। आतापर्यंत आयलेशचं योगदान ज्यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकार। वैयक्तिक योगदान पाहिलं तर संघासाठी लढतोय, एकट्याच्या जोरावर पण धावा तुम्हाला फास्ट क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये बनवता येतात आणि आता उल्वे 40+ पोहोचलाय। एकूण धावा 33 धावा फलकावर। आयलेश म्हात्रे प्रदीप खारकर सलामीची जोडी, 1 वाजून 33 मिनिटं झालेत आणि आज आपण पाहतोय बॅटिंग करत असताना उल्वे 40+ चांगल्या सुस्थितीमध्ये। सन्माननीय व्यक्तिमत्व जयमजी म्हात्रे साहेब यांना पाहतोय अतिथी कक्षामध्ये या सामन्याचा आनंद घेत असताना। अगदी प्रत्येक काम ते मनापासून करतात आणि आज समाज क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, अनेक गरजूंना मदत असो, अनेक गरजू कलाकारांना
मदतीचा हात असो नेहमी देत असतात आणि आज त्यांची उपस्थिती आपण पाहतोय। अलंकार तांडेल चौकार षटकार आणि त्यानंतर चौकार। पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न अंतर्वर्तुळामध्ये क्षेत्ररक्षक रेडियम बॅक स्लिप रेडियम इनसाइड सर्कल सुद्धा जाळं रचल्या मात्र धावांचा सपाटा सूर्य। एकूण धावफलक 34 34। बॅटिंग करतोय उल्वे 40+। क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जाईल। निलेश म्हात्रेच्या षटकामध्ये 19 आल्या आणि त्यानंतर अलंकार तांडेलच्या षटकामध्ये पाहिलं 2 चौकार आणि 1 षटकार। 4 षटकांचा हा जरूर आपण पाहतोय पूर्वार्ध असेल। अलंकार तांडेल एकूण धावफलक 34 34। किती धावा सेट होतील? मगाशी आम्ही मॅन ऑफ द मॅच नवापाड्याच्या मनोजला विचारलं, त्यांनी सांगितलं का जरी खेळपट्टी कठीण असली मात्र चेंडूच्या मेरिटनुसार जर तुम्ही खेळ केला तर तुम्हाला मैदानावर काही अंशी आक्रमकता दाखवण्यात यश मिळेल। 2 षटकं संपली। पहिल्या षटकामध्ये 19 अलंकारने दिल्या 15 आणि धावफलकावर टोटल 34। जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित आज 4था दिवस। सन्माननीय अतिथी मान्यवर आज वेळात वेळ काढून आलेले। आपण पाहतोय चौकार हॅट्रिक मेडन ओव्हर प्रतीक पाटील वहालची मेडन ओव्हर दिव्येश म्हात्रे आदेश स्पोर्ट शिवाजीनगर याची मेडन ओव्हर पाहिली। ग्रामीणच्या लॉट्समध्ये 4 हॅट्रिकमध्ये रक्षित म्हात्रे जासई सुप्रीत कडू जावळे तन्मय पाटील पाटणोली सुजित ठाकूर शिवाजीनगर हे ग्रामीणचे लॉट्स ज्यामध्ये विकेट हॅट्रिक पाहिली। सुशील डाकवाल जुहूगाव यांनी सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेतल्या। सुशील डाकवाल जुहूगावने आतापर्यंत 2 हॅट्रिक। मयूर बोईर जुहूगाव त्याची 1 विकेट हॅट्रिक आणि रसिक मते पोइंजे। चला लक्ष वेधूया मॅचकडे। 2 षटकं संपली। एकूण धावफलकावर 34। ऑन साइडला केला प्रहार डीप कडे फिल्डर आहे रेडी मात्र नाही खूप बाहेर। आणखीन 1 षटकार ताकदीचा प्रचंड वापर। या मॅच मध्ये धावा भरपूर होतील। कदाचित आपण हे चित्र पाहूया कारण उल्वे 40+ कडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे। आईलेश किरण पाटील प्रदीप खारकर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप मध्ये त्यांची तगडी बॅटिंग आहे आणि त्या संघाकडून ही अपेक्षा जरूर असेल। समीर बोईर षटकार आलाय करावे 40+। एकूण धावफलकावरती 40। पहिल्या 2-3 सामन्यामध्ये धावा होत नव्हत्या मात्र आता धावा आपण पाहतोय जोराने आणि झपाट्याने होतात। लक्ष वेधूया मॅचकडे पुन्हा एकदा। समीर बोईर षटकार आलाय एकूण धावफलक 40। ओव्हर नंबर 3 4 षटकांचा पूर्वार्ध। बॅटिंग करत असताना उल्वे 40+। धावा चांगल्या आहेत सुस्थितीमध्ये। जो खेळ मैदानावर चालू आहे ना आपण पाहतोय जरूर आईलेश म्हात्रेला आतापर्यंत त्यांनी चौकार ठोकले 5 आणि 2 षटकार। गुड बॅटिंग। लाईन पहिली शॉर्ट सिलेक्शन ऑफ स्टिकच्या बाहेर पंच इशारा करतील वाईटचा कॉल। संघ पुढे सर्कल। टोटल स्कोर कार्ड एकूण पोहोचलाय 41। धावसंख्या चांगली आहे धावसंख्या मजबूत आहे। उल्वे 40+ जो बॅटिंग करतोय कमालीची बॅटिंग आपल्या बॅटच्या जोरावर आपल्या फलंदाच्या जोरावर चांगल्या धावा जमवल्यात 41। पुढचा चेंडू गती कमी केली चेंडू स्ट्रेट होता हा डॉट बॉल कमबॅक चांगला आणि नक्कीच आपण पाहिलं समीर भोईर षटकार वाईट त्यानंतर डॉट 2 चेंडू आतापर्यंत धावा 7 दिल्या। एकूण धावफलकावर धावा पाहिला 41। बॅटिंग करत असताना समीर भोईर पुन्हा एकदा राऊंड विकेटनं चेंडू खाली ठेवलाय डॉट बॉल। सन्माननीय जे म्हात्रे साहेब माजी नगराध्यक्ष या स्पर्धेसाठी 50,000चा आर्थिक सहाय्य। एक दानशूर व्यक्तिमत्व एकदा शब्द दिला का तो दिला जातो आणि आज त्यांना गोरगरिबाचा वाली म्हणून पाहिलं जातं। राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव आहे। अनेक गरजूंना मनापासून आणि सरळ हातानं त्यांनी अशा अनेक मदत केल्यात। जे म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत आपण अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने पाहत असतो आणि त्यामध्ये साहेबांचा मोलाचा हातभार असतो।
आणि असं म्हटलं जातं प्रत्येक गरिबाचा विचार करणारा गरजू माणसांसाठी सतत धावपळ करणारं व्यक्तिमत्व ते म्हणजे सन्माननीय चेम म्हात्रे साहेब. लक्ष विद्या मॅचकडे चौकाराला एकूण धावफलक पुढे सरकेल. एकूण धावसंख्या आपण जरूर पाहिली 45. समीर भोईर अलंकारने दिल्या 15, त्यानंतर निलेशने दिल्या 19. समीर भोईरचे तिसरे षटक. धावा धावफलकावर 45. बॅटिंग करताना उल्वे 40+. चेंडू खाली राहिला. गुड कमबॅक. अशा पद्धतीनं इफेक्टिव्ह बॉलिंग करावी लागेल. थोडासा आपण पाहतो मार खाल्ला, गोलंदाजांची पिटाई झाली, फलंदाजांचा धुव्वा आणि तिथे गोलंदाजांची कत्तल केली गेली आणि चित्र मैदानावर पाहिलं. जो फलंदाजानं आतापर्यंत खेळ केलाय त्यांना आता उत्तर द्यावं लागेल. समीर भोईर पुढचा चेंडू राऊंड विकेटनं समोर ठेवला. उंची जास्त होती आणि हा चेंडू बीट होईल. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर एकूण धावा धावफलकावर 45. 45 रन्स. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित स्पर्धा. अगदी आपल्या बीजी शेड्यूलमधून साहेबांची उपस्थिती आपण पाहतो. सातत्याने अनेक कार्यक्रम असतात, मात्र आज आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर यांच्यावर असलेलं प्रचंड प्रेम. पारगाव 40+ आणि ट्रॉम्बे 40+ आपल्याला रिपोर्टिंग करायचे. यानंतर लगेच मॅच ऑन होईल. या सूचनेवर लक्ष असू द्या. पारगाव 40+ पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे, कारण आज फायनल दिवस आहे आणि आयोजकांना 10 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि त्यानंतर बक्षीस समारंभ सुद्धा आहे. थोडासा लोड आहे आज. मी विनंती करेन थोडं सहकार्य असावं. विनोद भोईर क्रमांक 4चं षटक. करावे 40+. थोडा बॅकफुटला आहे. 3 षटकानंतर 45. मागच्या काही सामन्यामध्ये प्रणय आपण विचार केला तर धावा होत नव्हत्या, मात्र या सामन्यामध्ये धावसंख्येची आगेकूच करताना चांगलं क्रिकेट. क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तुमच्याकडे बुद्धिमान क्रिकेट दाखवायचं असेल तर तुमच्याकडे चपलता असावी, कल्पकता असावी आणि आज तागायत 40+ क्रिकेटमध्ये आपण पाहतोय क्रिएटिव्ह प्लेयर्सची कमी नाही आहे. त्यांच्याकडे सुद्धा चांगले खेळाडू आहेत. अगदी वय वर्ष 50+ असताना सुद्धा काही जण क्रिकेट खेळतात. वय वर्ष 65+ असताना सुद्धा आम्ही अनेक अशा खेळाडूंना पाहिलं. हे क्रिकेटवर असलेलं प्रचंड प्रेम. विनोद भोईर अपील झाली. पायाचा वेध. धाव घेण्याची तयारी होईल. धोका. एकाला मैदान सोडावं लागेल आणि प्रदीप खारकर आउट. पाच चेंडूचा खेळ बाकी. एक गडी बाद. धावा धावफलकावर टोटल 45. बायकर मॅन खेळतो ऐलेश. त्यानंतर किरण पाटील सरकलेत. रायगड प्रीमियर लीग 40+ ची स्पर्धा त्यांनी गाजवली. उल्वेसाठी ग्रामीणमध्ये खेळताना पाहतो आणि आज 40+ साठी 5 चेंडूंचा खेळ बाकी. विनोद भोईर करावे 40+ साठी. किरणला आपण जरूर पाहूया. एकूण धावा धावफलकावर 45. उल्वे 40+ आणि त्यांच्या विरुद्ध करावे 40+ यांच्यामध्ये युद्ध रंगतोय आणि धावफलक 45. 45 रन्स. 5 चेंडूंचा खेळ बाकी. निलेशने 19 दिल्या. अलंकार तांडेलला 15 दिल्या. समीर भोईरचा षटकामध्ये कमबॅक चांगले राहिलं. त्यांनी डाव थोडासा पडझड झाली होती, तिथे कमबॅक करून दिला. 11 दिल्या आणि आता विनोद भोईर. किरणनं केला आक्रमण. शांत त्याला राहायचं नाही. 1 धाव 2 धावेसाठी होईल प्रयत्न. वेल टेकन. 2 धावा चलत गतीनं पूर्ण. एकूण धावफलक टोटल स्कोर कार्ड 47. चेंडू शिल्लक 4. विनोदवर जरूर धाव घेण्याची अजूनही तयारी. धावांची भूक असावी. स्कोर कार्डवर आपण संघ पुढे सरकेल. किरण पाटील आणि त्याला साथ देतो ऐलेश. ऐलेश बराच वेळ मैदानावर उभा आहे. त्याची दहशत त्यांनी दाखवली. मनगटाची ताकद त्यांनी दाखवली आणि आज तागायत आपण पाहतो ऐलेशकडे ती कॅपॅसिटी कुवत आहे. धावफलक 47. किरण पाटीलने केला आक्रमण. मिड विकेटला गेला. क्षेत्ररक्षक रेडी. 1 धाव मिळेल. 1नी धावफलक पुढे सरकेल. नकार दिला. टोटल स्कोर कार्ड. स्कोर मूव्ज ऑन 48. 48 धावा धावफलकावर अपेक्षा जरूर असतील. ऐलेशवर सर्वांच्या नजर आहेत. वैयक्तिक योगदानाकडे वळूया. ऐलेश खेळतोय 15 मध्ये 34. 15 बॉल 34. ऐलेशकडे अजूनही 3 चेंडू बाकी आहेत.
केला आक्रमण, चेंडू गॅप मध्ये वेगाने जाईल, पिकअप स्ट्रोक आणि हा आक्रमक फटका 16 मध्ये 38 वर पोहोचला. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल एकदा बॅटिंग आवडली असेल तर आयलेस साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 40+ मध्ये कमालीची बॅटिंग सूर्य तगडी फाईट देतो, आपल्या संघाचं नेतृत्व करतोय. फलंदाज सलामीवीर कसा असावा तर सलामीवीर असा असावा, त्याचं उत्तम उदाहरण आयलेश मात्र. चेंडू शिल्लक 2 धावा धाफलकावरती 50 रन्स कंप्लीट, 52 झालेत. आणखीन एक आक्रमण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून गेला षटकार आणि आता वैयक्तिक पोहोचला आयलेश. इंडिव्हिज्युअल 44 वर पोहोचला आयलेश वर लक्ष विधिया. षटकार प्रणे आला तर 50 होईल, त्याचा अर्धशतक. मात्र संघ धावा एकूण 58. एकटा लढतोय, एकट्याच्या जीवावर पण क्रिकेटमध्ये सांघिक खेळामध्ये तुम्हाला कधी कधी खूप काही करता येतो. आणि आता आयलेश 17 मध्ये 44 एकूण षटकार आतापर्यंत ठोकले 3 चौकार एकूण पाहिले तर आतापर्यंत पाहिले 6. गुड बॅटिंग, डेंजर क्रिकेट, एक्सलंट बॅटिंग पाहायला मिळाली. आपला दर्जा दाखवला, सक्रिय सुरुवातीपासून झाला. 44 वर आयलेश आणखीन एक आणि या स्पर्धेमध्ये आयलेशनं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या. सन्माननीय माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे साहेब आणि यांना दिलं हे अर्धशतक. हा आनंद देणारा क्षण आयलेशनं ठोकलं. उल्वे 40+ साठी 50. सन्माननीय जय म्हात्रे साहेब यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. 50,000चं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. मी पुन्हा एकदा आमची आयोजन कमिटी जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर च्या वतीनं साहेबांचं धन्यवाद देईन. आणि टार्गेट पाहूया. एकूण धावा 64, 64 आणि 65 करायचे. 64 झालेत आणि 65 करायचे. चला मॅच ऑन होईल. ऐकूया आपण डीजेचे संगीत आणि त्यानंतर आम्ही वळणार आहोत. आमचे समालोचक मित्र सुयोग असतील आणि देवेश असतील यांचा आवाज ऐकूया. मॅच लगेच ऑन होईल. मात्र टॉस पुढे जाऊ नका, पाहत राहा स्पर्धा जय हनुमान
क्रिकेट क्लब खारकोपर यांच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय। आजचा अंतिम दिवस शुक्रवार दिनांक फर्स्ट एड बॉक्स सुद्धा या ठिकाणी आहे। जर डेफिनेटली गरज लागली तर लगेच पुकार द्या। आणि करावे संघाचा खेळाडूंना विनंती करतोय, खेळाडू कक्ष आहे, जर इट्स ओके चालेल तिथून गेला तरी चालेल, पण लाईव्ह स्पर्धा आहे, जर आलात तर ठीक आहे या प्लीज। आयोजकांच्या वतीने विनंती करतोय। सलामीची जोडी, चेंडू, नवीन चेंडू सुद्धा लगेचच सुपूर्द केले जातील। आणि पुढच्या मॅचचा नाणेफेकसाठी विनंती करतोय पारगाव त्यांच्या विपक्ष ट्रॉम्बे संघ। चला दोन्ही संघाचे संगणक लगेचच या, आजचा मेगा फायनलचा दिवस आहे। ट्रॉम्बे संघाचा संगणक उपस्थित आहे। चोवीस चेंडू आणि 65 धावसंख्या बनवायच्या आहेत। 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा केलंय पहा। आयोजन कमिटीच्या वतीनं वैभव दादा आणि त्यांचे सर्व सहकारी कौतुककरण या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं पहा सगळ्या गोष्टींचा नीटनेटकेपणा आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शिस्तबद्ध, प्रत्येक संघाला शिस्तबद्ध खेळाडू कक्ष आहे। जो अतिथी मंच आहे त्याच्या उजव्या बाजूला आपण खेळाडू कक्ष पाहतो। 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। मॅच चालू होईल, एका बाजूने चेस, येस पंचांचा इशारा डिस्प्ले। पहिलं षटक हाताळण्यासाठी स्वतः या ठिकाणी पाहतोय कष्टपैलू खेळाडू किरण पाटील। 24 मध्ये 65 बनवायचे आहेत, 16.25 ही सरासरी। कपिल पहिला बॉल, अक्रॉस लाईनचा बॉल, साइडम ऍक्शन पाहायला मिळतो आपल्याला। पहिला बॉल ट्रिप झाला, विकेट कीपरच्या हातामध्ये विसवला, डॉट बॉलने सुरुवात करतोय। अतिशय चांगला या ठिकाणी पाहतो आपण चेंडू फेकला गेला होता। पहिला चेंडू जर्सी क्रमांक 77 क्रमांक जर्सी क्रमांक पाहतोय किरण पाटील। आणखीन एक इनसाइड एज पाहतो आपण, मिस्ट्रामिंग स्ट्रोक आहे, शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू अडवेल, आलेली सिंगल, अकाउंट ओपन केलं जातोय 1 या धावसंख्येनं। 64 धावसंख्या जर तुम्हाला बनवायच्या असतील ना, 65 माफ करा, तर षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल। दोन्ही एंड कडून फटकेबाजी करावी लागेल तुम्हाला, गत्यंतर उरलं नाहीये, आता आक्रमण करावं लागेल। फुल टॉस बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 1 बाउन्स ओव्हर द रो, चौकार। 4 धावांचा या ठिकाणी पाहतो नजराणा पाहायला मिळतोय। खराब बॉल होता आणि या चौकारच्या 6 धावसंख्या पुढे सरकेल, बिनबाद 5। पहिलं षटक प्रगती पथावर, 16.25 ही सरासरी आहे, त्यामुळे 16 धावसंख्या तुम्हाला किंबहुना मी तर जास्त आल्या पॉवर प्ले मध्ये तरी सुद्धा चालतील, परंतु पहिलं षटक प्रगती पथावर, तितकाच चाणक्य गोलंदाज, यॉर्कर, स्लोवर या दोन्ही गोष्टी चांगल्या अवगत आहेत। बोटांची जादू नेहमीच पाहायला मिळते। फुलरलेनचा बॉल, ड्राईव्ह केला बॉलला, गॅपमध्ये बॉल सिलेक्शन, या ठिकाणी क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय, हाफ स्टॉप म्हणू शकतो आपण, परंतु क्षेत्ररक्षण तरी सुद्धा चांगलं झालंय। काही धावसंख्या वाचवल्या जातील, स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतोय। धावसंख्या 6, पहिलं षटक प्रगती पथावर, 65 धावसंख्येचं आव्हान, अवघ्या 4 षटकांचे मॅच अडकली कुठेतरी। ओव्हर पिच बॉल, ड्राईव्ह केला बॉलला, अतिशय चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट कव्हरच्या मधून चेंडू निसटला जाते, 4 धावांकरिता चौकार। दशक धावसंख्या या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळतो आपल्याला, धावसंख्या 10। एक्शन रिप्लेच्या माध्यमातून हा फटका आपण पाहिला। चला दुसरा पुकार दिला जातोय, ट्रॉम्बे संघाचा संगणक उपस्थित आहे, तर पारगाव संघाचा संगणक लगेच आपली उपस्थिती दर्शवा। 3 षटक बाकी आहेत। ओव्हर पिच बॉल होता, यावेळी मात्र फटका चुकीचा निवडला,
व्ही शेप मध्ये फटका खेळायचा होता तुम्हाला. मागच्या चेंडूवर सरळ बॅटनं चौकार आला, काही गरज होती का आडव्या बॅटनं. बॅटचा फेस अगोदरच बंद झाला. डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि इथे मात्र पहिल्या षटकाचा निर्वाळा किरण पाटील यांनी हाताळलेलं षटक आणि त्या षटकामध्ये धावसंख्या आला डबल फिगर मध्ये. 2 चौकार 2 सिंगल, एकूण धावसंख्या 10, बिनबाद 10 अशी धावसंख्या. आता मात्र 18 चेंडू आणि विजयासाठी 55 धावा. 65 धावसंख्येचं आव्हान अजूनपर्यंतचा विचार केला, आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर हाय स्कोर आहे, हा उच्चांक आहे धावसंख्येचा, त्यामुळं फलंदाजी तशीच करावी लागेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नंदू येतोय. आणखीन एक चांगला गोलंदाज. अनुभव 40+ म्हटलं तर अनुभव आलाच, सगळ्यांकडे अनुभव आहे, परंतु त्या अनुभवाची शिदोरी आणि लाईन आणि लेंथ ही महत्वाचा टप्पा असणार आहे, हा महत्वाचा भाग असणार आहे खेळातील. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलं जातोय. टिपेक्सच्या कव्हरला 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण त्याला थोडंसं स्क्वेअर केलंय. हो, पहिला बॉल आपण पाहतोय. इथे मात्र इट्स अ बॅट कट, पंचांचा इशारा पाहतो आपण. इनसाइड एज, त्यानंतर घेतलेला शरीराचा वेध, आलेली सिंगल. धावसंख्या 11. सिंगल डबलने काही होणार नाही, मोठे फटकेबाजी करावे लागेल. जेवढ्या सिंगल डबल तुम्ही धावसंख्या जमवाल तेवढा मात्र तुमच्यावर आस्किन रन रेट हा वाढत जाईल. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला या बॉलला. हाय अँड हॅन्डसम आला षटकार. बाउंड्री लाईन वरून लगेचच आवाज आला किरण पाटील यांचा. एक बॉल चांगला फेकला, त्यानंतर मात्र फुल टॉस बॉल आणि खऱ्या अर्थाने हा खरा बॉल होता. त्याच्यावर मात्र अक्षरशः तुटून पडला खेळाडू आणि चेंडूला पाठवलं काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धावांकरिता आलेला हा षटकार. दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि या दुपारच्या सत्रामध्ये 65 धावसंख्येचं डोंगर उभं केलंय उल्वे संघानं आणि त्या आव्हानाला मात्र अगदी चूक प्रत्युत्तर देण्यासाठी हे 2 खेळाडू तयार आहेत. ओव्हर पिच बॉल ऑलमोस्ट यॉर्कर करून घेतला. फ्रंट फुटचा बॉल बॅकफुटला खेळले, त्यानंतर मात्र आलेली ही मिसफील्डच्या माध्यमातून आणखीन एक दुहेरी धाव. या टुर्नामेंट मधलं पहिलं अर्धशतक झळकवलेलं आहे. अक्रॉस झेलांचा फटका, गॅप मध्ये बॉल आहे, खेळाडू आहेत त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, इतकीच चांगली फेकी, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्या ठिकाणी. राजेश हा खेळाडू पाहतोय. ऑन स्ट्राइक एंडला खेळाडू, मोठा फटका खेचावा लागेल. आस्किन रन रेट आता आणखीन वाढत चाललाय, रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. स्लोवर बॉल पिक केलाय फटक्याला, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आणि मात्र त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा ओलांडतोय. 6 धावा. मिस जजमेंट पाहायला मिळालं त्या ठिकाणी. चेंडू जातोय सीमारेषा पार. 26 धावसंख्या या षटकारानं आपण पाहतोय. आणखीन पारडं थोडंसं जड केलंय. हा मॅच मध्ये पुन्हा एकदा कळाटणी निर्माण केली या षटकारानं. मघासपासून सिंगल डबल कडे प्राधान्य देत होते, त्यानंतर मात्र आलेला हा आणखीन एक संजीवनी देणारा षटकार म्हणू शकतो आपण. चांगला फटका, चांगली ताकद पाहायला मिळाली आपल्याला. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकते. 26 धावसंख्या. ओपनिंग स्टँड चांगला दिलाय. आता मात्र उर्वरित येणाऱ्या खेळाडूंसाठी त्याच्यावर कन्स्ट्रक्शन करणं हे नितांत गरजेचं आहे, कारण अजूनही धावसंख्या बराचसा पल्ला गाठायचा आहे. धावसंख्याचा जो टार्गेट आहे खूप मोठा आहे, परंतु सुरुवात चांगली दिली आणि हात आत्मविश्वास आता मात्र पुढे नेले खेळाडूंना. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय, बॉलला अतिशय चांगला फटका. त्याच माइटी हिट्स आउट ऑफ द पार्क पाठवलाय चेंडूला. 6 धावा. 6 धावसंख्या आणि कुठेतरी आता आकार येतोय पहा. या षटकाराने धावसंख्या 32 धावसंख्या जी रिक्वायर रन रेट आहे ना, अगदी प्रॉपर त्याच रिक्वायर रन रेटने पुढे सरकतोय संघ. जसाच तसे उत्तर दिले जातोय. टिट फॉर टॅट येणारे 12 चेंडू आणि आता विजयासाठी आपण पाहतोय 33 धावा. येस, या नाणेफेकीसाठी विनंती करतोय
ट्रॉम्बे आणि पारगाव संघाचा संगणक या पारगाव संघाचे संगणक उपस्थित आहेत. बत्तीस धावसंख्या झालेले आहेत आणि आता उर्वरित 12 मध्ये अजूनही 33 धावसंख्येची गरज. इट इज अ पॉसिबल. हेड्स इज अ कॉल अँड इट इज अ हेड्स. छापा नाण्याच्या दोन बाजू आणि त्या एका बाजूला कौल लावला होता, तो कौल लागलेला आहे आता अर्थातच ट्रॉम्बे संघाच्या बाजूने. आपला निर्णय जो काही असेल या 2 षटकानंतर निर्णयाचा ताबा आपण घ्यायचा आहे. मैदानाचा ताबा घ्या अशी विनंती करतोय तुम्हाला. वेळ अजिबात वाया घालवू नका. चला मॅच चालू करा प्लीज. वेळ खर्च करू नका. ऐलेश अर्धषटक ज्याने झळकवलं तोच खेळाडू आता येतोय. खूप मोठी जबाबदारी आहे. एक चांगलं षटक हाताळायचं आहे. दुसऱ्या बाजूनं चांगली फलंदाजी. इनसाइड आउट अपिश फटका. लॉंग चेस आहे त्या ठिकाणी. खेळाडू आहेत. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूपर्यंत पोहोचले आणि फेकी सुद्धा त्याच ताकदीची. धावसंख्या तब्बल जमवल्यात त्या म्हणजेच 3. 35 धावसंख्या. 11 मध्ये आता 30 बनवायच्या आहेत. काय मॅच रंगली पहा. अजूनही विकेट्स मिळालेले नाहीये. एक ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये आहेत उल्वेस संघ आणि त्याचबरोबर ऐलेश गोलंदाज पाहतो आपण. समोर टाकलाय, उडवलाय बॉलला. पिकअप शॉट. अफलातून टायमिंग. लाजवाब फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडूला पाठवलाय. हवाई सफर. 6 धावा. आणि या खेळाडूच्या बॅट मधून पहा आणखीन एक चांगला इतिहास घडला या मैदानावर. सलग्न 3 षटकार आलेत. मागच्या षटकामध्ये टाळ्यांचा गजर. वाय नॉट, का नाही. अप्रतिम. धावांचा डोंगर आहे समोर. त्या डोंगराला मात्र प्रत्युत्तर दिलं जातंय. आयुष्यामध्ये कितीही मोठं टार्गेट असू द्या, त्या टार्गेटला सांगा अजूनपर्यंत थांब, मी हारलो नाहीये. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. हेच दाखवून दिलं या पठ्ठ्यानं, या खेळाडूनं. नाव आहे फलंदाज ज्याच्या बॅट मधून षटकार आलाय. राजेश म्हात्रे. अप्रतिम फलंदाजी. 10 मध्ये 24. मॅच ऑन. आणखीन एक गॅप शॉट सिलेक्शन आहे. 2 खेळाडू पळतायत. चेंडू अडवला जाईल का. लॉंग चेस आहे इथे मात्र. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग द बिटवीन. चांगली रनिंग पहा. कॉलिंग पोझिशन किती छान आहे. आणि त्याचं प्रत्युत्तर मात्र नॉन स्ट्राईक कॅटच्या खेळाडूने सुद्धा कॉल केला होता. त्याला माहीत आहे आता मात्र या खेळाडूचे बॅट लागलेले आहे. प्रत्येक इक्का दुक्का महत्वाचा आहे. धावसंख्या पाहतो आपण धावपटलावर. 43 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली येणार आणि इथे झेल टिपला जातो. फर्स्ट विकेट डाऊन. जर्सी क्रमांक 13. चांगला झेल टिपला. ज्या खेळाडूने अक्षरशः हैदोस घातला होता, थैमान घातला होता, त्या खेळाडूला मात्र शांत करण्यात यश आलंय. गोलंदाज ऐलेश याला. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला खेळाडू होईल झेल बाद. ओपनिंग स्टँड आपलं कर्तव्य होतं ना, मी तर म्हणेन. खेळाडूला रुपेश याला. रुपेश म्हात्रे आपण पाहतोय. जे कर्तव्य होतं ना, त्या कर्तव्यापेक्षा एक पाऊल मी तर म्हणेन रुपेश म्हात्रेंनी आणखीन केले आपल्या संघासाठी. लाजवाब. आता येणाऱ्या फलंदाजासाठी स्पष्ट आहे, फक्त आणि फक्त तुम्ही हाय स्ट्राईक रेटने खेळायचं आहे. अप्रतिम फलंदाजी. त्यामुळेच डगआउट मध्ये त्यांना मिळालेली ही रिस्पेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं जातोय. जरी विकेट्स मिळालेले आहे तरी सुद्धा अजूनही मॅच बनलेली आहे. मॅच 50-50 बॅलन्स आहे. हे 2 चेंडू सामन्याचं भवितव्य ठरवू शकतात. हे 2 चेंडू आपण पाहतो उल्वेस संघाला कमबॅक करून देऊ शकतात चांगले आले तर. पण या 2 चेंडूमध्ये जर एखादा जरी मोठा फटका आला ना तरी पुन्हा एकदा पुनरागमन करू शकतोय, कमबॅक करू शकतो संघ. अर्थातच फलंदाजी करणारा संघ खरावे संघ आपण पाहतोय. काय मॅच रंगली. 8 मध्ये 22 हवे आहेत. वन डाऊन साठी खेळाडू पाहतोय. वेट केला, वाट पाहिली, त्यानंतर मात्र वाट लावली असं म्हणावं लागेल. काय टायमिंग झाले पहा. जरी वरची कडा लागली तरी सुद्धा चौकार पाहायला मिळतो. हेच म्हटलं मी मागाशी. आता हाय स्ट्राईक रेटने तुम्हाला खेळावं लागेल आणि खूप मोठी जबाबदारी आहे. पुन्हा एकदा वन डाऊन साठी आलेला
अलंकार या ठिकाणी पाहतो हा खेळाडू त्याच्या बॅट मधून आल्या चौकार 400च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलंय 7 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा 7 मध्ये 18 पहा काय बॅटिंग केली हॅट्स ऑफ आहे मन जिंकलीत प्रेक्षकांची 22 हव्या होत्या 47 धावा झालेल्या आहेत 65 धावसंख्येचं आव्हान 7 मध्ये 18 बनवायचे आहेत शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय ऐलेश लेंथ बॉल होता लेंथ बॉल आणि मात्र त्याला पिक करू शकले नाही नाराज आहेत स्वतःवर मॅच पुन्हा एकदा पहा 50-50 बॅलन्स केली एक डॉट बॉल न आता मात्र येणारे 6 चेंडू विजयासाठी 18 धावा इट इज अ पॉसिबल क्रिकेटमध्ये सगळं काही शक्य आहे एक चेंडू मध्ये आपण पाहिलेले आहेत 10 धावा एक चेंडू मध्ये पाहिलेले आहेत 11 धावा इव्हन आज 6 मध्ये 2 थांबवलेले आहेत 6 मध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये ते षटक 1 धाव थांबवलेले आहे हे बरेचसे उलटफेर आपण क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत परंतु आता गरज आहे कंपल्सरी चेस या मैदानावर खारकोपरच्या मैदानावर पाहतोय करावे संघासाठी इथून डू ऑर डाय हे 6 चेंडू महत्वाचे असतील मागच्या 18 चेंडू मध्ये काय झालंय काय घडलंय काय चुका झाल्या विसरून जा येणारे 6 चेंडू मध्ये फक्त डोक्यामध्ये एकमेव लक्ष ठेवा ज्याप्रमाणे अर्जुनाच्या त्या माशाच्या डोळ्याकडे लक्ष होतं ना त्याचप्रमाणे लक्ष ठेवा केंद्रित करा त्या चेंडूवर 3 मोठे फटके हवे आहेत नाही आले तर सिंगल डबल कडे फोकस करा एखादा चौकार ट्राय करा 18 धावसंख्या बनवायच्या आहेत तुम्हाला दुसऱ्या बाजूनं उल्वेस संघाला त्याच धावसंख्या थांबवायच्या आहेत एका बाजूने चेस दुसऱ्या बाजूनं डिफेंड एका बाजूने बनवायचे आहेत 18 दुसऱ्या बाजूने उल्वेस संघाला थांबवायचे आहेत अतिशय चांगला सामना पाहायला मिळतोय आणखीन काय पाहिजे प्रेक्षकांना कोणी जिंकू दे विजय या ठिकाणी मित्रांनो फक्त आणि फक्त क्रिकेटचा होणार आहे जिंकेल फक्त इथं क्रिकेट नाव मात्र फक्त असतील संघ परंतु जिंकेल क्रिकेट एक धाव आरोग्यासाठी 40+ मास्टरचे सर्व खेळाडू काय मॅच पाहायला मिळते आपल्याला गोलंदाज प्रदीप खारकर पॅडी एक अष्टपैलू खेळाडू मागील षटक सुद्धा आपण पाहिलं अष्टपैलू खेळाडूने हाताळलं खूप मोठी जबाबदारी आहे स्ट्राईक रेटला खेळाडू पाहतो आपण कपिल आहे कपिलच्या बॅट मधून सुद्धा मोठे फटके आलेले आहेत त्यामुळे सेट खेळाडू आहे आत्मविश्वास असेल या इनिंगचं वैशिष्ट्य आहे अजूनपर्यंत एकही एक्स्ट्रा बॉल नाहीये काय मॅच रंगली 6 चेंडू 18 धावा कंपल्सरी चेस पहिला बॉल ओव्हर पिच बॉल स्लॉग स्वीपचा फटका चेंडू गॅप मध्ये आहे नो चान्स फॉर द फील्डर 1 बाउन्स ओव्हर द रो आलाय चौकार स्लोवर बॉल होता फिंगर रोल केले होते लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आईलेश परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल त्याला कारण लावलेली ताकद आणि गॅप शॉट सिलेक्शन या 2 गोष्टी महत्वाच्या इक्वेशन आर चेंज नाव समीकरण बदललं गेलंय 5 चेंडू 14 धावा मॅच ऑन आहे एका चौकाराने पारडं जड केलंय काय फलंदाजी केली 100% वेळ घ्या दोन्ही बाजूने थोडासा मायक्रो सेकंड वेळ घेऊ शकता तुम्ही मॅच आता हातामध्ये आहे दोन्ही संघाच्या हातात आहे पॅडी गोलंदाज वेट केला वाट पाहिली आणि खरंच वाट लावली हा खराब बॉल आहे त्याच्यावर आलेला षटकार बराच वेळ होता खेळाडूला शफल झाले ऑप्स्टमच्या बाहेर आले जागा बनवली आणि मात्र चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध सीमारेषेच्या पलीकडे चौकार नंतर आला षटकार कुठे मॅच होती पहिल्या चेंडूच्या अगोदर आणि आता येणारे 4 चेंडू 6 मध्ये 18 बनवायच्या होत्या 2 मध्ये 10 आल्यात आता 4 मध्ये अवघ्या 8 धाव संख्येची गरज व्हॉट अ मॅच चला दुसरा चेंडू लगेचच द्या प्लीज चेंडू मिळालेला आहे त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग सुद्धा आहे 4 चेंडू आहेत पहा 4 मध्ये 8 बनवायचे आहेत हे 4 चेंडू मला तरी वाटते हाच खेळाडू खेळला ना तर करावे संघाचं पारड थोडंसं इथं जड वाटतंय मला कारण सेट झाला खेळाडू हा टेनिस बॉल जो आहे ना तो त्याला आता फुटबॉल सारखा दिसतोय इतका चांगला सेट झालाय 24 धावसंख्येवर नॉट आउट खेळतोय अतिशय चांगली फलंदाजी 8 मध्ये 24 300चा स्ट्राईक रेट ओव्हर पिच बॉल त्याला यॉर्कर करून घेतला 2 इज द कॉल दुसऱ्या धावसंख्येसाठी कॉल आहे फंबल झाले क्षेत्ररक्षण हा दबाव आहे क्षेत्ररक्षकावर 3 मध्ये 12 आल्यात
पुढच्या 3 मध्ये फक्त 6ची गरज. जस्ट 1 हिट अवे फॉर द विक्ट्री. एक मोठा फटका हवा आहे. काय मॅच रंगली पहा. पहिल्या षटकामध्ये वाटलंच नव्हतं करावे संघ या टार्गेट पर्यंत पोहोचेल, परंतु पुष्पा नाम सुन के फ्लावर समजा क्या, फायर रूम आहे फायर. आणि मैदानामध्ये अक्षरशः फायरिंग चालू आहे. खेळाडूंनी या ठिकाणी पाहतो नाव आहे ज्याच्या बॅट मधून धावसंख्या येतात, कपिल भोईर. काय फलंदाजी केली. फलंदाजी आवडली असेल नक्कीच प्रेक्षकांना टाळ्या व्हायला हरकत नाही. अप्रतिम फलंदाजी. दुसऱ्या बाजूने पॅडी कमबॅक करणार का. एक चांगलं फेकायचं आहे चेंडू आपल्याला. ओ समोर बॉल. मॅच फिनिश. मॅच फिनिश. ओव्हर पिच बॉल डिस्पॅच केला त्याला मिड विकेटच्या डोक्यावरून. अफलातून बॅटिंग. 24 मध्ये 65 हव्या होत्या. एक नाही तर 2 चेंडू स्पेअर ठेवलेत. 2 चेंडू राखून इथे मात्र करावे संघाने आपली दहशत निर्माण केली या मैदानावर. सामना जिंकलाय आणि मात्र पराभूत झालाय उल्वेस संघ. धावसंख्येचा डोंगर राखला होता, परंतु काय बॅटिंग केली कपिलनं. फंटॅस्टिक नॉक. नॉट आउट इनिंग खेळली. अप्रतिम फलंदाजी. प्रेक्षकांची मन जिंकली या फलंदाजीनं. चला अहिलेश दादा आपण सुद्धा या 1000 रुपये